तर मुस्लिम मतांसाठी ठाकरेंनी लांगुल चालन सुरू केलंय असं फडणवीसांनी म्हटलंय। ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतायत असाही आरोप फडणवीसांनी केलाय। टिपू सुलतान जयंती साजरी करतायत, अल्लाहू अकबरचे नारे देतायत असाही फडणवीसांनी आरोप केला। वोट जिहादच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। आता त्यांचं वोट गद्दार चाललेलं आहे, वोट भ्रष्टाचारी चाललेलं आहे, वोट जिहाद सारखं म्हणजे वोट भ्रष्टाचारी। सगळे जे भ्रष्टाचारांचे 70,000 कोटींचे घोटाळ्याचे आरोप केले त्यांना घेऊन यांनी उमेदवारी दिलेली आहे, म्हणजे हे पक्ष चोरतायत, म्हणजे चोरी जिहाद झालेलं आहे। काय तुम्ही त्याला जिहाद कशालाही लावा त्यांच्या, तर सगळ्या चोरांना त्यांनी घेतलेले आहे, गद्दारांना घेतलेले आहे, भ्रष्टाचारांना घेतलेले आहे आणि हे मोठे आम्हाला शहाणपण शिकवत आहेत। पहिल्या 10 वर्षात आम्ही तुमच्या सोबत होतो तेव्हा तुम्ही या देशाला जे प्रॉमिस केलं होतं त्याच्यापैकी किती गोष्टी पूर्ण केल्या एवढंच फक्त सांगा। नाही पण क्या हा थापा जिहाद आहे, जुमला जिहाद आहे की काय? हा जुमला जिहाद आहे। उद्धव ठाकरेंच्या लक्षात ज्यावेळी आलं की मुंबईमध्ये आपला मराठी टक्का, आपल्याला मिळणारे मतं हे कमी झाले आहेत, आपल्याला याची भरपाई कुठनं करता येईल, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मुस्लिम मतांवर आपण जर लांगुल चालन केलं, त्यांना पायगड्या घातल्या आणि त्यांच्या पायावर लोळलो तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी हे डेफिसिट भरून काढता येईल। आणि म्हणून मग त्यांनी जाणीवपूर्वक सुरू केलं। मग टिपू सुलतान जयंती साजरी करणे, शिवसेनेच्या मशालीचे पटके घालून टिपू सुलतान जिंदाबादचे नारे देणे, त्यांच्या रॅलीमध्ये अल्लाहू अकबरचे नारे देणे, इथपर्यंत म्हणजे हे तर चुकीचं आहेच, कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी खपवून घेतलंच नसतं। आता त्यांचं लांगुल चालन या स्तराला पोचलं, मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी हा त्यांचा स्टार प्रचारक त्यांच्यासोबत प्रचार करताना दिसतोय। आणि त्याही पलीकडे मला सांगा, उद्धव ठाकरेंच्या उबाठा सेनेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे, शरम वाटली पाहिजे। अरे कोणाचे सुपुत्र आहोत आपण आणि पाकिस्तानचे झेंडे घेऊन, आणि साधा एक निषेधाचा शब्द नाही आहे किंवा त्याचं क्लॅरिफिकेशन देखील नाही आहे। म्हणजे हे जे काही लांगुल चालन त्यांनी सुरू केलेलं आहे हे स्पष्टपणे दिसतंय